जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. ओके, तर मित्रांनो आपण अलाक्मेशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो. आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जे इंस्टाला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला दोन प्रेसेट दिलेले आहेत, एक बिटबुकमार्क प्रेसेट आणि एक शेकमेट प्रेसेट. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. जस्ट मित्रांनो काय करायचं आहे, तर बघू शकता मी तर तुम्हाला ग्रुप ते मी क्रिएट करून दिलेले आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मित्रांनो, मी एक एक करून इथनं अनहाईड करून घेतो. तर बघू शकता आपण एक एक करून इथं सर्व काही इथं अनहाईड केलेलं आहे. सिम्पली काय करायचं आहे, बघू शकता सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्ही तुमचे देखील इथं फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करा. फोटोला 3 पॉईंट बघू शकता. थांबा मित्रांनो, फोटोला करेक्ट मी सांगतो त्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. फोटोला 11.27 सेकंदापर्यंत वाढवा. फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन हे जे अल्फा ऑपॅसिटी सिम्पली 40% ठेवायचे. फोटोला लॉंग प्रेस करून सिम्पली बघू शकता सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे फोटोला. आणि इथे एक मित्रांनो बघू शकता इथे एक रेक्टँगल आहे, म्हणजे इथे एक इमेज नावाची इथे एक लेअर आहे तुम्हाला मी दिलेली आहे. त्या इमेज नावाच्या लेअरवरती क्लिक करा. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबर ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथं इमेज नावावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता इथं तुम्ही इथं कोणताही इथं इमेज सिलेक्ट करा आणि वरती प्लसवरती क्लिक करायचं आहे सिम्पली. तर बघू शकता इथं वरती सिम्पली इथं प्लसवरती क्लिक करा आणि वरती बघू शकता मी प्लसवरती क्लिक केलेला आहे. जो मित्रांनो बॅकग्राऊंडला इमेज आहे तो इथं मित्रांनो या बघू शकता इथं मी इमेज नाव इथं दिलेलं आहे, तो इथं इमेज ॲड करायचा आहे. नाहीतर बॅकग्राऊंडला वेगळा ते वेगळा असं नाही मित्रांनो. जो काही आपला बॅकग्राऊंडला इमेज आहे तोच इथं ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी पटकन तोच इमेज इथं ॲड करून घेतो. तर बघू शकता मी तोच इमेज इथं ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं, इथं टोटल मी इथं 3 ग्रुप दिलेले आहेत, 1 2 3. तर मित्रांनो इथं टेक्स्ट ग्रुप देखील मी 3 दिलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, ग्रुप 1वरती क्लिक करायचं. बघू शकता ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6. ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अनेकदा एडिट ग्रुपला जायचं आहे. इथं हा जो रेक्टँगल दिसेल त्याला इथनं सिम्पली पहिले डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इमेजला सिलेक्ट करा. इमेजला पूर्णपणे लास्टला घ्या. बघू शकता लॉंग प्रेस करून सिम्पली या इमेजच्या वर इमेजला सिम्पली असं बघू शकता. हा जो वर इमेज असेल लॉंग प्रेस करून असं खाली या. इमेजला पूर्णपणे व्यवस्थितरित्या मित्रांनो पहिला साईज पहिला लहान करा इमेजची आणि इमेजला व्यवस्थितरित्या या बघू शकता व्यवस्थितरित्या इथं सेट करा. बॅक यायच्या मित्रांनो. बॅक आल्याच्यानंतर बघू शकता व्यवस्थितरित्या इथं इमेज सिलेक्ट म्हणजे आपला व्यवस्थितरित्या इथं सेट झालेला दिसेल. व्यवस्थितरित्या या रेक्टँगलमध्ये सेट झालेला दिसेल बघू शकता. तर सिम्पली काय करायचं आहे, ग्रुप 3ला क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. सेम 30 स्टेप मित्रांनो आपल्याला तिन्ही ग्रुपला 30 सेम स्टेप करायचे आहे. तर बघू शकता मी एक एक करून इथनं पटापट इथनं ॲड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी पटकन इथनं एक एक करून इथं ॲड करून घेतो. तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा. आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मी इथनं ॲड करून घेतो. तर आता मित्रांनो काय करायचं आहे, बघू शकता ग्रुप 1. तर बघू शकता मित्रांनो ग्रुप 1, ग्रुप 3 आणि ग्रुप
6. तर बघू शकता ग्रुप 1, ग्रुप 3 आणि ग्रुप 6 मध्ये इमेज ॲड करायची आहेत. तर बघू शकता मी करून इथनं मी पटापट इथनं इमेज ॲड करतो. तर बघू शकता मी इथनं इमेज ॲड करतो पटापट. तर लॉंग प्रेस करून सिम्पली असं खाली घेतलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या इथं ॲड करायचं आहे, फोटोला बॅक यायचं आहे. तर बघू शकता मी तर व्यवस्थितरित्या इथं इमेजला ॲड केलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही कोणत्या मंजेला ग्रुपला इमेज ॲड करायचे आहेत तर जे खालचे ग्रुप आहेत बघू शकता, वरचे जे ग्रुप आहेत म्हणजे ग्रुप 2, 4 बघू शकता मित्रांनो, ग्रुप 2, ग्रुप 4 आणि ग्रुप 5 हे जे ग्रुप आहेत ते टेक्स्टचे ग्रुप आहेत बघू शकता. आणि ग्रुप बघू शकता ग्रुप 1 बघू शकता, ग्रुप 3 आणि ग्रुप 6 हे मित्रांनो आपले हे जे इमेजचे ग्रुप आहेत होऊ शकता. जे खालचे ग्रुप आहेत ते त्यामध्ये आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. सिम्पली 11.27 सेकंद जो यायचा आहे प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. फोटोला इथं ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला गेला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. तर मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्यानंतर बॅग यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं बघू शकता. पहिला मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. मग मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रेसेटला या. बेटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 11.27 सेकंद पैसे यायचं आहे. इथं सिम्पली पेस्ट लेअर करा. लेअरला पूर्णपणे लास्टला घ्या. बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेटमधला होऊ शकता. पहिला इफेक्ट इथनं कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रेसेटला या. बेटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 11.27 सेकंद जो यायचा आहे. हा जो आपण मित्रांनो लास्टला फोटो ॲड केलेला आहे त्या लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला गेला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेट फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. मित्रांनो स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक आपला ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. तर बघू शकता व्यवस्थितरित्या मित्रांनो इथं तुम्ही ग्रुप ॲड करा. म्हणजे ग्रुपमध्ये इमेज व्यवस्थितरित्या इथं ॲड करायचे आहेत. तर व्यवस्थितरित्या नंतर इफेक्ट देखील मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल मी इफेक्ट कशी पेस्ट करायचे, ग्रुप कसे मित्रांनो क्रिएट करायचे ते सर्व काही इथं सांगितलेले आहे. ग्रुपमध्ये फोटो ते कसे ॲड करायचे. तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेजोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सर्व आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.